आपल्या सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार संजय देरकरजी। संजयजी, उद्धव ठाकरे यांची दिल्लीत पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी संकेत दिलेले आहे की महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतात ते। आम्ही निर्णय घेण्यासाठी ठाकरे बंधू सक्षम आहोत असं म्हटलेलं आहे त्यांनी। काल दिल्लीमध्ये बैठक होती, उद्धव साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते, परंतु असे जे काही वक्तव्य त्यांनी केलं आहे, जे काही बोलले आहे ते पक्षाच्या कुठंतरी हिताचेच असले असे वाटते। कारण मागं महाविकास आघाडीसोबत असताना जो काही दगाफटका आमच्या वणी विधानसभा किंवा महाराष्ट्रात झाला, त्याचं हे पाहता त्यांचा कोणी निर्णय घेतला असेल तर तो आमच्या स्वागतार्थ आहे। महाविकास आघाडीत दगाफटका झाला असं जाणवलं काही ठिकाणी? काही ठिकाणी महाराष्ट्रात ज्या सीटा वाटपाच्या संदर्भात असो, कारण विधानसभेच्या इलेक्शन्समध्ये हा प्रकार घडला आहे, महाराष्ट्रात घडला आहे आणि त्यात काही अडचणी आल्या, त्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं वाटतं। ठाकरे बंधू एकत्र आले आणि ते महाविकास आघाडीतून बाहेर पडले उद्धव ठाकरे, तर शिवसेने ठाकरे गटाचे आमदार म्हणून तुमचं काय मत? नाही, एकत्र येणं, दोन भावंड एकत्र येणं आणि महाराष्ट्रात दृष्टिकोनातून फारच चांगलं आहे आणि मुंबईसाठी तर एक चांगली पर्वणी होईल। कारण मुंबईमध्ये जे इलेक्शन्स आहे, निवडणूक आहे महानगरपालिकेच्या, त्यात दोघं भावंड एकत्र राहिलं तर त्याचा फायदा या दोघांना होतील। ते महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, तुम्ही पण तुमची पण स्थिती आहे का? नाही, जो निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील त्यांच्यासोबत आम्ही राहू। तुम्हाला काय वाटतं? तुम्ही शिक्षक आमदार आहात, परंतु काँग्रेस समर्थित आहात, महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे समजा बाहेर पडले तर काय परिणाम होईल असं वाटतं? तो स्वतंत्र पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे। त्यांना जो निर्णय योग्य वाटत असेल ते त्यांनी घ्यावा आणि या संदर्भामध्ये टी व्हीवरती ज्या बातम्या येत आहेत, दिल्लीला प्रेस कॉन्फरन्समध्ये जे बोलले त्याची वस्तुस्थिती तपासून किंवा योग्य जो वाटत असेल ते निर्णय घेत असेल तो त्यांच्या पक्षाचा निर्णय राहणार आहे। दगाफटका झाला काँग्रेसकडनं महाविकास आघाडीत आगामी गेल्या निवडणुकीत, असं ठाकरे गटाच्या आमदारांचा आरोप आहे। नाही, या संदर्भामध्ये काय दगाफटका झाला आणि काय नाही झालं हे त्यांनाच माहीत असेल। या संदर्भामध्ये मी भाष्य करणं योग्य होणार नाही। आगामी निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि हायपोथेटिकल आहे, परंतु महाविकास आघाडीतून ठाकरे बंधू बाहेर पडले उद्धव ठाकरे, तर काय फटका बसेल? नाही, या संदर्भामध्ये दोन बंधू एकत्र येऊन महानगरपालिका मुंबई जर लढवत असेल तर निश्चितच त्यांना त्याचा फायदाच होणार आहे। परंतु त्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी आणि दोन्ही बंधू एकत्र राहून राहिले तर जास्त त्याचा त्यांना फायदा होणार आहे। कुठेही पक्ष सोडून दुसरीकडे जातो म्हटलं त्याचं नुकसान एकीकडे प्लस होईल तर दुसरीकडे मायनस होईल, त्याचं नुकसान त्यांना भोगावं लागणार आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, गोवा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।